तर वर्षानुवर्ष आमचे जे प्रश्न तेच आहेत. रस्ता, वीज, पाणी, म्हणजे ज्या मी राजकारण करायला आलो नाही. 2019लाही मी इथे विधानसभेसाठी मी तयारी केली होती, 2024लाही मी तयारी केली होती. त्यामुळे आत्ताच्या घडीला भलेही आमच्या पक्षाची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये भली नसेल, तो आदल्याच दिवशी आमचा उमेदवार गायब झाला म्हणजे त्यांनी पक्षांतर केलं. मंडळी, गावचावडीच्या या विशेष व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. सध्या जिल्हा परिषद निवडणुका सुरू आहेत आणि मी सध्या परभणी जिल्ह्याच्या पाथरी तालुक्यातील कासापुरी सर्कलमधील रामपुरी या गावात आहे. मागील 20 वर्षांपासून आपल्या गावापासून दूर मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन वैद्यकीय सेवेत अत्यंत नाव असलेलं डॉक्टर राम शिंदे आणि त्यांच्या पत्नी 2 सर्कलमधून सध्या निवडणूक लढवत आहेत. ते जरी मुंबईत असतील देहाने, तरी ते सतत या इथल्या भागामध्ये त्यांच्या रुग्णसेवेतून आणि इतर सामाजिक कार्यातून सतत या भागात कार्यरत असतात. आणि आता ते सध्या निवडणूक लढवत आहेत जिल्हा परिषदेची. विचारूत की सध्या तुम्ही कुठल्या सर्कलमधून निवडणूक लढवताय आणि एक रुग्णसेवक आहात, तर तुम्ही सध्या आपण बघताय की राजकारणामध्ये प्रस्थापित त्यांचं सगळीकडे आहे, पण तुम्ही सगळं तुमचं एक चांगलं सेटल करिअर सोडून या सगळ्या निवडणुकीत का सहभाग घेतलाय? नाही, सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझा जन्म या गोदाकाठचा आहे. इथं माझं गाव जे आहे, माझं दुसरं जे सर्कल आहे बाबळगाव सर्कल, कानसूर माझं जन्मगाव आहे. आणि माझं शिक्षण सुद्धा तिथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झालंय. आणि अशा प्रकारे एक सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातून आणि वारकरी संप्रदायातल्या घरातून मी स्वतःच्या मेहनतीनं पुढे गेलोय. आणि वैद्यकीय व्यवसाय मी म्हणजे शिक्षणासाठी तिकडे गेलो, MD साठी. आणि तिथं मग ज्या अपॉर्च्युनिटी मिळाल्या, वैद्यकीय व्यवसाय मी तिकडे 2003-04 पासून सुरू केलेला आहे. आणि परंतु माझी एवढ्या वर्षातही माझ्या मातीशी नाळ ही घट्ट जुळली आहे. आणि बऱ्याच वर्षापासून मला असं वाटत होतं की माझा भाग हा त्याच्यामध्ये कित्येक वर्ष झालं, त्यात काहीच सुधारणा नाही. खास करून आमचा गोदापट्टा जर तुम्ही पाहिला तर वर्षानुवर्ष आमचे जे प्रश्न तेच आहेत. रस्ता, वीज, पाणी, म्हणजे ज्या आपण देशाचा 77वा प्रजासत्ताक दिन साजरा केला तरी सुद्धा आमची प्रश्न तीच आहेत, माझ्या माणसांची प्रश्न तीच आहेत. मग आता मी जर सक्षम झालो तर मी माझ्या माणसांचं, माझ्या मातीचं नेतृत्व का करू नये? पण सगळं सेटल असताना राजकारण नाही. मी सगळ्यात पहिलं तुम्हाला स्पष्ट करू इच्छितो की मी राजकारण करायला आलो नाही. मला माझ्या लोकांचा विकास करायचा आहे, इथल्या तरुण पिढीला घडवायचंय किंवा त्यांना उद्योगधंद्यासाठी काहीतरी करायचंय. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही जे मला विचारलं की रुग्णसेवा, तर बघा आजही आमच्या ग्रामीण, आता इथे एक सब सेंटर आहे, ह्या आत्ताच आम्ही सब सेंटर म्हणजे टाळ आहे. आता एवढं मोठं इतक्यात 4-5 हजार लोकसंख्येचं गाव आहे, पण आत्ता जर गावामध्ये काही इमर्जन्सी आली तर काही ऑप्शन नाही. इथून एक तर पाथरीला जावं लागतं, पाथरीला उपचार नाही मिळाले म्हणजे माझ्या गावात अशा घटना घडल्यात की हार्ट अटॅक गावात आला तर तालुक्याला पोहोचायला पाऊण तास, तिथं जर डॉक्टर नाही भेटले परभणीला जायला 1 तास, तिथं ट्रीटमेंट नाही भेटली मग संभाजीनगर किंवा नांदेड, तेवढ्या वेळामध्ये रुग्ण दगावतो. ही वस्तुस्थिती आहे भागाची. त्यामुळे खरंच, आणि मी आतापर्यंत बरेच वैद्यकीय उपक्रम माझ्या भागामध्ये सगळीकडे केलेत. आणि त्यामुळं माझी एक आयडिया आहे की मला जसं बार्शीला नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर रुग्णालय आहे, त्याप्रमाणे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ग्रामीण रुग्णालय सुपर स्पेशालिटी ही माझ्या डोक्यातली कन्सेप्ट आहे. सो मला ते कार्यान्वित आज न उद्या करायचं आहे. आणि मग मला ह्या भागात शहरामध्ये काम करणं हे काय की आता ते इझी आहे, तिथं सगळंच अवेलेबल आहे, पण ह्या माझ्या माणसांचं काय, ही एकमेव रास्त भूमिका घेऊन मी इथं उतरलो आहे. तुम्ही शिवसेनेकडून निवडणूक लढवताय. आजच्या कडीला बघितलं की भारतीय जनता पार्टी असन, एकनाथ शिंदेची शिवसेना असन किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असन, इकडे सगळीकडे पैशाचा धुमाकूळ चाललाय आणि सगळीकडे पैशाच्या जोरावर निवडणुका, आणि निवडणुकीत त्याच्यासोबत गुंडगिरी असेल किंवा आणखी काही जे मुद्दे येतात की ॲज अ निवडणूक लढवण्यासाठी ते गृहीत धरले जातात. अशी काही तुमची पार्श्वभूमी आहे का, किंवा आणखी काय, म्हणजे काय याच्याकडे कशी परिस्थिती? कुणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेला नाही. मग ते भाजप असेल, महायुती असेल किंवा आधीच्या काळात काँग्रेस होतं, बरोबर आहे. मी जेव्हा आता मागच्या 1 महिन्यापासून ग्रामीण भागामध्ये फिरतो, ग्रामीण भागामध्ये खूप चीड आहे. आता खास करून आमच्याकडे जी अतिवृष्टी झाली, लोकांपर्यंत कुठलीच योजना पोहोचली नाही, कुठलीच सरकारी निधी पोहोचले नाहीत. 10-10 एकर शेतकऱ्यांचे वाहून गेलेले आहेत, ऊसाची शेती वाहून गेलेली. तर ह्या जनतेमध्ये प्रचंड असंतोष आहे. ग्रामीण भागातली ही जी निवडणूक आहे ही जनतेने हातात घेतलेली आहे. राहिला प्रश्न शिवसेनेशी, तर मी जेव्हापासून ठाण्यात होतो तेव्हापासून मी शिवसेनेशी कनेक्टेड आहे. आत्ताचे जे म्हणजे माजी मुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे साहेब आणि शिवसेनेचे मुख्य नेते
ते जेव्हा पहिल्यांदा आमदार झाले त्यावेळेला त्यांच्यासाठी 2004-05 मध्ये तिथल्या ग्रामीण भागामध्ये मुरबाड वगैरे वाडासारख्या एरियात मी वैद्यकीय कॅम्प घेतलेले आहेत शिवसेनेच्या माध्यमातून. तर माझी नाळ ही शिवसेनेशी तेव्हापासून जोडलेली आहे. 2019लाही मी इथे विधानसभेसाठी मी तयारी केली होती, 2024लाही मी तयारी केली होती. पण पहिल्या वेळेला महायुती होती, दुसऱ्या वेळेला महाविकास आहे, त्यामुळे मला काही विधानसभेचं तिकीट, आता पहिल्यांदा मला हा प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये उतरण्याचा फर्स्ट टाइम तुमची निवडणूक आहे. त्यामुळे मग मी निर्णय घेतला की आता मला कधी ना कधी निवडणुकीच्या रिंगणात उतरायचं आहे आणि मला माझ्या लोकांसाठी काम करायचं आहे, म्हणून मी आता बाहेर. खासदार साहेबांनी आपल्याच इंटरव्ह्यूमध्ये बोलून दाखवलं की आम्ही भलेही सगळ्या जागा लढवत नाहीत, पण आम्ही ज्या काही जागा लढवतोय त्या स्वबळावर आणि अगदी संपूर्ण ताकदीनिशी आहे. काय तुम्हाला विश्वास वाटतो का? लोकांचा प्रतिसाद कसा भेटतोय ठाकरेंच्या शिवसेनेला? माझ्या बाबतीमध्येच तुम्हाला सांगतो, मी माझी सुविद्य पत्नी डॉक्टर मोनिका राम शिंदे बाबळगाव सर्कलमधून लढते आता, आणि मी कासापुरी सर्कलमधून आहे. मी पक्षाचं काम एकनिष्ठतेनं मागच्या 8-9 वर्षापासून करतोय. पण इथे आम्हाला ज्या दिवशी 21 तारखेला फॉर्म भरायचा होता, AB फॉर्म द्यायचा होता, तो आदल्याच दिवशी आमचा उमेदवार गायब झाला म्हणजे त्यांनी पक्षांतर केलं. सो इथे फार मोठी पोकळी निर्माण झाली होती या सर्कलमध्ये. इथे कोणी उमेदवारच राहिला नव्हता. मग अशा वेळेला पक्षाने मला आदेश दिला की डॉक्टर साहेब आता तुम्हाला इथे उतरावं लागतं. आणि मग पक्षाचा आदेश आणि ही जी जनता आहे ह्यांचे प्रश्न कोण मांडणार आहे? कारण अगोदरचे जे कोणी इथले उमेदवार होते किंवा ज्यांनी प्रतिनिधित्व केलं मागच्या 8-9 वर्षापासून, त्यांनी इथल्या लोकांकडे ढुंकूनही नाही पाहिलं. इथं तुम्ही काही जे ग्रामस्थ आहेत माझे सहकारी, त्यांच्या तुम्ही प्रतिक्रिया घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे गाव जागृत देवस्थान आहे. रत्नेश्वर रामपुरी म्हणजे साक्षात रामाच्या पदस्पर्शानं पावन झालेलं हे गाव आहे. आणि इतकं मोठं तीर्थक्षेत्राचं गाव असताना सुद्धा इथं कुठल्याही सुविधा उपलब्ध नाहीत. त्यातली त्यात मी अजून एकदा सांगेल की खासदार साहेबांच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र विकास निधीमधून ऑलरेडी आम्ही इथे 2 कोटीचा निधी दिलाय. परत जेव्हा महायुतीचं सरकार आलं आणि उद्धव साहेबांनी जे काही निधी दिले होते त्याच्यावर त्यांनी बघा स्टे दिला, त्याच्यामध्ये तो निधी परत सूडभावनेनं अडकून ठेवलेला आहे. कळलं का? तर अशा प्रकारे आम्ही आमच्या पद्धतीनं प्रयत्न करतो की गावामध्ये कसा, मी स्वतः 2-3 वेळेला स्वखर्चाने रामपुरीचा जो रत्नेश्वराचा रस्ता आहे, पावसाळ्यामध्ये तिथं खूप त्रास होतो, माझ्या स्वखर्चाने मी, म्हणजे तेव्हा तर कुठलाही राजकारणाचा विषय नाही, तर मी माझ्या स्वखर्चातनं मी बऱ्याच वेळा तिथं मुरुम टाकून देणं किंवा दुरुस्ती म्हणून केलेलं आहे. सो माझी भावना ही आहे की आपल्याला इथं मला माझ्या लोकांसाठी काम करायचंय आणि दुसरं म्हणजे शिवसेनेच्या माध्यमातून काम करायचं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. खास स्पेशली रत्नेश्वर मंदिरासाठी तुमचा काही प्लॅन आहे की आहे का? कारण आपल्याकडे तीर्थस्थळांचा विकास हा मोठ्या प्रमाणात केला जातो आणि त्यासाठी शासन खूप मोठ्या प्रमाणात निधी पण खर्च करतो. असा कुठला प्लॅन तुम्ही ऐकलाय? 100% म्हणजे ह्याच्यावरती आता जिल्हा परिषदे माध्यमातून जेव्हा केव्हा आता इतके दिवस तर प्रशासकच होता, त्यामुळे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून होणाऱ्या कुठल्याही योजना राबवल्या गेल्या नाहीत. आता पहिल्यांदा 9 वर्षानंतर जिल्हा परिषदची निवडणूक लागते, त्यामुळे आम्ही सगळे प्रतिनिधी जेव्हा सभागृहात निवडून जाऊ तेव्हा डेफिनेटली आम्ही या प्रश्नावरती आवाज उठवू. सोबतच हा पाथरी जे तालुका आहे, तर इथे बाबाजी आणि दुराणी असतील, राजेश विटेकर असतील किंवा आता सध्याच्या काळात एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे एकनाथ असतील, हे मातब्बर नेते सातत्यानं आवाज त्यांचा इथं वर्चस्व राहिलं आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये आज ठाकरेंची शिवसेना म्हणून तुम्ही त्यांना कसं टॅकल करताय? नाही, हे बघा, प्रत्येकाची आपापली भूमिका आहे आणि प्रत्येकाची आपापली ताकद आहे. पाथरी विधानसभा मतदारसंघ जो आहे तो पहिल्यापासून शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. म्हणजे 1991 पासून इथं हरिभाऊ काका 15 वर्ष आमदार होते, त्याच्यानंतर मीराताई रेंगे आमदार होत्या. मध्यंतरी ह्या 10 वर्षात काही नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली, पण तरीही मी ती भरून काढण्याचा प्रयत्न केला मागच्या 2019 पासून ते आतापर्यंत. तर आमचं जे शिवसेनेचे संघटन आहे ते अजूनही शाबूत आहे. तर मला बाकीच्या तुम्ही जे मातबर नेत्यांची नावं घेतलेत त्यांच्या आदरयुक्त मला कुणाची भीती नाही, कारण माझी ताकद माझे कार्यकर्ते आहेत, माझी संघटना आहे. शिवसेना हीच माझी ताकद आहे आणि कार्यकर्ते हेच माझी शक्ती आहे. त्यांच्या बळावर मी निवडणुकीला उभा राहिलो. त्यामुळे दुसरे कोणी किती ताकद लावली तर आमची ताकद आम्हाला माहीत आहे आणि त्याचा ती आमची ताकद काय आहे हे तुम्हाला येत्या 9 तारखेला दिसेल दोन्ही सर्कलमध्ये आणि पूर्ण पाथरी तालुक्यामध्ये आणि परभणी जिल्ह्यामध्ये पण. मुळात या जिल्हा परिषद निवडणुका, पंचायत समितीच्या निवडणुका ह्या ग्रामीण विकासाचा पाया म्हणून बघितल्या जातात. आज तुम्ही 2 सर्कलमध्ये निवडणूक लढवताय आणि तुम्ही डॉक्टर आहात स्वतः. मुंबईसारख्या ठिकाणी तुम्ही बघताय की पेशंट, रुग्ण येते सगळ्या परिस्थिती, पण ह्या सगळ्या प्रचारात तुम्ही फिरत असताना कुठले तुम्हाला समस्या प्रामुख्यानं आढळल्या की तिथे प्रॉपरली लगेचच काम करणं गरजेचं आहे? सगळ्यात प्रामुख्याची जी समस्या इथं ती म्हणजे रस्त्यांची. गोदाकाठचा परिसर असल्यामुळे काळी माती आहे,
रेती उपसा किंवा बाकी बरेच सारे प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यामुळे रस्ते खराब आहेत सगळीकडे. दुसरा, पूर्ण हा एरिया समृद्ध झाला आहे. खरं म्हणजे मी स्वर्गीय अजितदादा पवार यांचे कोटी कोटी धन्यवाद व्यक्त करतो की अजितदादांच्या प्रयत्नातनं आमच्या गोदातीरा ह्या जो पट्टा आहे या ठिकाणी कमीत कमी ह्या तालुक्यामध्ये 5 बांधारे बांधण्यात आले आणि ते बांधारे बांधण्यामुळे आज हा गोदाकाठ समृद्ध झाला. इथं प्रचंड फळ लागवड होते, ऊसाचं उत्पन्न होतं, भाज्यांचं उत्पन्न होतं. त्यामुळे हा जो माल तयार होतो तो शेतीवर आधारित उद्योगधंदे इथं व्हायला पाहिजेत, दुग्ध उत्पादन व्हायला पाहिजे, फ्रूट प्रोसेसिंग युनिट व्हायला पाहिजेत, साखर कारखान्यांचे प्रश्न आहेत. प्रश्न एवढे आहेत की 5 वर्षही त्याच्यावरती काम केलं तरी पुरणार नाही, तेवढे प्रश्न आहेत. तर खरंच पाहिलं तर डॉक्टर शिंदे सर आणि त्यांचे पत्नी या बाबळगाव सर्कल आणि कासापुरी सर्कलमधून निवडणूक लढवत आहे. स्वतः पेशाने डॉक्टर असले तरी त्यांचं मुंबईसारख्या ठिकाणी मोठे रुग्णालय आहे. तेच रुग्णालय, तीच सेवा ग्रामीण भागातही उपलब्ध करून देण्याचा त्यांचा भविष्यातला मानस आहे आणि त्यासाठी ते निवडणुकीमध्ये स्वतःचा कुठेतरी जिल्हा परिषद सारख्या निवडणुकांमधून पहिली निवडणूक लढवत आहे. त्यांच्यासाठी सगळ्यांच्या शुभेच्छा असतीलच, पण तुम्ही सगळ्यात शेवटी मतदारांना काय आवाहन कराल की कशा पद्धतीनं तुम्ही मतदानाला जाताना सामोरे जाल? मी माझ्या सर्व कासापुरी सर्कल आणि बाबळगाव सर्कलमधील मतदार बंधू भगिनींची विनंती करतो की येणाऱ्या 7 तारखेला मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून मला व बाबळगाव सर्कलमधून डॉक्टर मोनिका रामशिंदे यांना प्रचंड बहुमताने विजयी करावी हे आपल्याला नम्र आव्हान आहे. तर हे होते राम शिंदे आणि त्यांनी आपली सगळी सविस्तर भूमिका मांडली आहे. story.com साठी राजेश लटपटे, परभणी.